नंतर काय, नंतर आईनं छोटंसं दुकान टाकलं किराणा घरच्या घरी. तर मग आई घरीच राहायला लागली. पण आजीचं प्रेम काही कमी झालेलं नव्हतं आणि असं वाटायचं आजी रागीट आहे स्वभावाने, तर आम्ही त्यांना कायमचं घाबरूनच राहायचो. पण आजीचं आतून खूप प्रेम छान होतं. ह्या काळजी कधीही घ्यायच्या, कधी पण आम्हाला समजून सांगायच्या, पोरांनो हे करू नका, पोरांनो ते करू नका. मग तुमच्या आईला माहीत झाल्यावर तुम्हाला माहिती आहे मग कशी मारती ती, मग कोणी मध्ये येऊ शकणार नाही तिच्या, असं सांगायच्या. आणि आजी प्रत्येक सणाला म्हणायच्या, ह्या बांगड्या आल्या गं, त्या बांगड्या आल्या गं, आणि मी तर घेतल्याशिवाय राहत नव्हते. आजी कधी कधी माझ्या बांगड्यांचे पैसेही घेत नव्हत्या. तुला काय करायचं, ती आहे ना द्यायला, असं म्हणायच्या. आणि बांगड्यांची रिबीन आणि बांगड्या हे तर मी कोणत्याच सणाला घेतल्याशिवाय राहत नव्हते. आणि आजीचं प्रेम हे कायम माझ्या पाठीशी होतं. आणि मला असं वाटायचं आजी खूप रागीट आहे. शेवटपर्यंत आजी मला कळाल्याच नाही. विचारायच्या, पण मला असं वाटायचं की त्यांचा स्वभाव कडक आहे. त्यांना खूप आतून माया होती आणि प्रेमही होतं. आजीचं प्रेम कुठपर्यंत आहे हे तुम्हाला पुढच्या भागात कळेलच.